So today we are going to start with the PYQs of what? Amines. Okay. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय बघा. Identify the product obtained when nitroethane is treated with whom? When nitroethane is treated with SN plus HCl under ideal condition. मेटल ऍसिड मिक्सचर आहे आणि प्रिपरेशन ऑफ अमाइन्स मधला हा क्वेश्चन आहे. कशामधला क्वेश्चन आहे? प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. सो आपल्याला माहित आहे काय? CH3 CH2-NO2 प्लस नायट्रोइथेन आहे म्हणजे किती हायड्रोजन लागणार आहेत? 6. हे पाठ व्हायला पाहिजे आता. नायट्रोइथेन असेल तर किती हायड्रोजन लागतात? 6. मेटल ऍसिड मिक्सचर मध्ये SN प्लस काय आहे तर HCl. इथं Fe प्लस HCl पण असू शकतं. इथं Zn प्लस HCl पण असू शकतं. मेटल ऍसिड मिक्सचर. कसला मिक्सचर? मेटल ऍसिड मिक्सचर. प्रोडक्ट काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N. इथले 2 ऑक्सिजन जाणार आणि 2 हायड्रोजन येणार. इथं काय असणार आहे? NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे? 2 टाइम्स H2O. कोण फॉर्म झाला हा? इथेनामाइन. कोण फॉर्म झाला? प्रोपेन. कसं? ती 2च कार्बन आहेत. सायनाइड थोडी येते स्टेप अप रिएक्शन व्हायला. स्टेप अप होऊ शकते का इथं? नाही. नायट्रो ग्रुप आहे. तुमचा नायट्रो ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर NH2 मध्ये R-NO2 प्लस 6 टाइम्स नॅसेंट हायड्रोजन. कोणताही मेटल ऍसिड मिक्सचर मग Zn प्लस HCl ही चालतं. आपल्याला मिळताना काय मिळतंय? R-NH2 प्लस 2 टाइम्स काय मिळतंय तर H2O. झालं. येते का लक्षात? येस ऑर नो? सो इथेनामाइन. रिएक्शन नोट डाउन करून घ्या. नेक्स्ट. Which of the following is Hoffman's exhaustive alkylation? Hoffman's exhaustive alkylation. Hoffman's exhaustive alkylation मध्ये टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड हा प्रोडक्ट असतो. प्रायमरी अमाइन कशाबरोबर रिॲक्ट करतं? अल्किल हॅलाइड बरोबर. आठवतंय का? R-NH2 प्लस R-X काय देणार आहे तर R2NH प्लस बाहेर काय पडणार आहे तर HX. परत R2NH प्लस R-X काय देणार आहे तर R3N प्लस HX. आता R3N प्लस R-X काय देणार आहे तर R4N प्लस X मायनस. ही हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. ॲरोवरती कंडिशन, कॉपर सील ट्यूब वगैरे सगळं लागतंय. मग मी तुम्हाला सांगितलेलं की प्रायमरी अमाइन पासून सेकंडरी अमाइन मिळण्यासाठी किती मोल ऑफ अल्किल हॅलाइड लागतंय? 1 मोल ऑफ काय लागतंय? अल्किल हॅलाइड. सेकंडरी अमाइन 1 मोल नाही 3 मोल्स. सेकंडरी अमाइन पासून 2 मोल्स लागतात आणि टर्शरी अमाइन पासून किती मोल्स लागतात तर 1 मोल. तुम्हाला असा पण प्रश्न पुढे मिळणार की क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जर मला ऑब्टेन करायचा आहे प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन पासून तर किती मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागणार? काय लागणार? किती मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागणार? समजतंय का? ठीक आहे. नेक्स्ट बघा. राईट द नेम ऑफ द IUPAC नेम ऑफ द अलील अमाइन. अलील अमाइन्स म्हणजे काय असतात रे? मिनिमम अलील अमाइनला मिनिमम किती कार्बन असतात? 3. सगळ्यात सिम्पलेस्ट जो काय अलिलिक कार्बन आहे त्याला मिनिमम किती कार्बन पाहिजे? 3. 3 कार्बन मध्ये काय असते? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन.
फर्स्ट ह्याच्याला डबल बॉन्ड आहे आणि इथं काय आहे तर NH2, इथं काय आहे तर CH2, इथं काय आहे तर CH आणि इथं काय आहे तर CH. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय आहे तर थर्ड कार्बन. अलिलामाइन आहे हा. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड. सो इथं येताना काय येणार आहे, त्याचं नाव काय येणार आहे प्रोप डॅश 2-EN-1- अमाइन. प्रोप डॅश 2-EN-1- अमाइन. ऑप्शन कोणता येणार आहे डी. ऑप्शन कोणता येणार आहे डी. प्रोप डॅश 2-EN-1- अमाइन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द लीस्ट स्टेबल स्पीशीज. कोण असणार आहे लीस्ट स्टेबल? लीस्ट स्टेबल. Least stable. Identify the least stable species from the following. अमोनियम आयन लिस्ट स्टेबल आहे. का लिस्ट स्टेबल आहे? कारण अमोनिया आहे ना NH इथं H ह्याच्याकडे लोन पेर होता. हा, ह्याला जर H प्लस ना ऍड केलं तर आपल्याला मिळाला अमोनियम आयन. N इथं H इथं H आणि इथं H कोऑर्डिनेटेड बॉन्ड इथं काय येणार आहे प्लस. हा अमोनियम आयन फॉर्म झाला. पण हा जो अमोनियम आयन फॉर्म झाल्यानंतर ना ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला ना, मग हा पॉझिटिव्ह चार्ज कायम हा कमी करायचं बघणार आहे. कसं? तर घेतलेला H प्लस आयन परत काय करायचं द्यायचं. ही एक सिच्युएशन असते. येस ऑर नो? येस ऑर नो? हा. आता काय आहे की प्रायमरी अमाइन मध्ये तर एक अल्किल ग्रुप आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्हिटी कमी करणार नायट्रोजनची. सेकंडरी अमाइन मध्ये किती अल्काइल ग्रुप आहेत 2 आणि टर्शरी अमाइन मध्ये किती अल्काइल ग्रुप आहेत 3. त्यामुळे त्याच्यावरची पॉझिटिव्हिटी कमी होणार आहे. पॉझिटिव्हिटी कमी झाली तर स्टॅबिलिटी काय होणार आहे वाढणार आहे अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट. सो लिस्ट स्टेबल कोण असणार आहे तर अमोनियम आयन. लिस्ट स्टेबल कोण असणार आहे अमोनियम. काय का लिस्ट स्टेबल अमोनियम आयन? इथं ऍक्वस बिक्वस म्हटलंय का? ऍक्वस इन ऍक्वस मीडियम असं म्हटलंय का? नाही, फक्त लिस्ट स्टेबल. फक्त लिस्ट स्टेबल अमोनियम असते कारण त्याच्याकडे काय नसते तर इंडक्टिव्ह इफेक्ट नसते. काय नसते? काय नसते? इंडक्टिव्ह इफेक्ट. नेक्स्ट, आयडेंटिफाय द टर्शरी अमाइन. N इथिल डॅश N मिथिल प्रोपेन डॅश 2- अमाइन. टर्शरी अमाइनला कितींदा नायट्रोजन असायला पाहिजे? 2दा. टर्शरी अमाइनला कितींदा नायट्रोजन असायला पाहिजे? 2दा. हा सायक्लोहेक्सेन अमाइन तर प्रायमरी अमाइन आहे. हा सेकंडरी अमाइन आहे. हा तर डाय अमाइन आहे पण प्रायमरीच आहे. इथं N इथिल N मिथिल प्रोपेन 2 अमाइन. प्रोपेन 2 अमाइन म्हणजे 3 कार्बन आहे. त्याच्या सेकंड कार्बनला नायट्रोजन आहे आणि त्या नायट्रोजनला कसला ग्रुप आहे तर इथाइल ग्रुप आणि त्या नायट्रोजनला कसला ग्रुप आहे तर मिथाइल ग्रुप. बाकीची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची. सो याचं नाव काय येणार आहे N- इथिल N- मिथिल प्रोपेन डॅश 2- अमाइन. सेकंडरी अमाइनला एकच नायट्रोजन असतंय N- अल्किल असते. टर्शरी अमाइनला 2 नायट्रोजन असतात. किती नायट्रोजन असतात? 2. परत जाऊन आहे ना IUPAC नॉमेनक्लेचर बघा, त्यामध्ये तुम्हाला अजून समजेल. कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग. पुढं, विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अमाइन. कोण आहे सांगा प्रायमरी अमाइन? एकदा N आलं सेकंडरी अमाइन, एकदा N आलं सेकंडरी अमाइन, 2दा N आलं टर्शरी अमाइन. हाच आहे जो की प्रायमरी अमाइन असू शकतो. का? बेन्झ अमाइन आहे ना. मग इथं C6H5 इथं NH2 असणार आहे आणि इथं काय असणार आहे ब्रोमीन. IUPAC नेम आहे 4- ब्रोमो बेन्झ अमाइन. फोर डॅश ब्रोमो काय आहे तर बेन्झ अमाइन. समजते का? येस ऑर नो? येस ऑर नो? नेक्स्ट,
व्हॉट इज द एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ डिफरंट कंपाऊंड्स फ्रॉम द फॉलोइंग? ह्याचा आन्सर तुम्हीच मला सांगायचं, कारण आपण बेसिसिटी खूप डिटेल मध्ये घेतलेली आहे. सांगा. बेसिक स्ट्रेंथ. व्हॉट इज द एक्सपेक्टेड? अपेक्षा काय असते? एक्सपेक्टेड ऑर्डर ऑफ अ बेसिक स्ट्रेंथ ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. एक्सपेक्टेड ऑर्डर अकॉर्डिंग टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं? असायला पाहिजे. सगळ्यात जास्त बेसिक कोण असायला पाहिजे? टर्शरी. मग कोण असायला पाहिजे? सेकंडरी. मग कोण असायला पाहिजे? प्रायमरी. आणि मग कोण असायला पाहिजे? अमोनिया. अपेक्षा एक्सपेक्टेड असाय. ऑब्झर्व काय असतं? वेगळं काय? सगळ्यात जास्त बेसिक काय आहे? सेकंडरी. मग डिपेंड करते अल्काइल ग्रुप वरती, प्रायमरी किंवा टर्शरी. आणि त्यानंतर कोण येते तर अमोनिया. अकॉर्डिंग टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एक्सपेक्टेड ऑर्डर कोण आहे तर टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी आणि मग अमोनिया. मग कोण येते? अमोनिया. नेक्स्ट, which from the following amine on heating with chloroform and ethanolic potassium hydroxide produces foul smelling substance? काल आपण कार्बिलामाइन टेस्ट बघितलेली होती. काय होती कार्बिलामाइन टेस्ट? कार्बिलामाइन टेस्ट म्हणते की प्रायमरी अमाइन असायला पाहिजे. मग तो अरोमॅटिक अमाइन असू शकतो किंवा किंवा ॲलिफॅटिक अमाइन असू शकतो. आपल्याला काय मिळते? फाउल स्मेलिंग सबस्टन्स जो काय आहे तर अल्किल आयसोसायनाइड. आपण काल ही टेस्ट बघितली कार्बिलामाइन टेस्ट. सांगा, which from the following amines on heating with chloroform and ethanolic म्हणजे अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड produces foul smelling substance? प्रायमरी अमाइन. कोण देणार आहे? प्रायमरी अमाइन कोण आहे? हा नायट्रोजन आहे. ह्याला एकच अल्काइल ग्रुप जॉइन आहे म्हणजे NH2. समजते का? येस ऑर नो? येस ऑर नो? कार्बिलामाइन टेस्ट आहे. कसली टेस्ट आहे? मग प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन पण चालते. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन ही चालते आणि अरोमॅटिक अमाइन ही चालते. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन ही चालते आणि प्रायमरी अरोमॅटिक अमाइन ही चालते. नेक्स्ट, what is the number of moles of hydrogen required for the complete reduction of 1 mole of acetonitrile? तर acetonitrile म्हणजे aceto ग्रुप म्हणजे हा CH3C हा aceto ग्रुप झाला. नायट्राइल म्हणजे ट्रिपल बॉन्ड काय झाला? N. ह्याचं कम्प्लीट रिडक्शन साठी किती मोल लागतात रे? 4. कारण इथं एक हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक होणार. इथं एक हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे इथं काय येणार आहे? कम्प्लीट रिडक्शन वरती CH3 CH2 NH2 LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन. किती नायट्रोजन लागणार आहेत? सॉरी, किती हायड्रोजन लागणार आहे? 4 मोल्स ऑफ हायड्रोजन. किती मोल्स ऑफ हायड्रोजन लागणार आहे? समझ में आ रहा है? Yes or no? What is the number of moles of hydrogen atom required for complete reduction of 1 mole of acetonitrile? So for complete reduction of 1 mole of acetonitrile, समझ में आ रहा है? Which from the following pKb values has lowest value of pKb? इथं काय होतं? KB जास्त तर pKb काय असणार आहे तर कमी. आणि जेवढं कमी pKb तेवढी जास्त बेसिसिटी. मग यामध्ये सांगा, सगळे प्रायमरी अमाइन आहेत आणि एक आहे तो कसला अमाइन आहे तर टर्शरी अमाइन. हा प्रायमरी अमाइन आहे, हा पण आहे, पण हा अरोमॅटिक आहे. अरोमॅटिक अमाइनची बेसिसिटी नॉर्मल अमाइन्स पेक्षा काय असते?
कमी असते. अरोमॅटिक अमाइन्सची बेसिसिटी नॉर्मल अमाइन्स पेक्षा काय असते? कमी. तर ह्याला सोडून द्या. राहिले 3. ह्या 3 मध्ये ह्या दोघांमध्ये भांडण आहेत. तुम्हाला आठवते का बघा? कोण? टर्शरी अमाइन. डी. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला लिहून दिलेलं होतं की इथाइल ग्रुप असेल प्रायमरी अमाइन म्हणजे इथाइल आणि मिथाइल मध्ये जर कंपेअर केला तर प्रायमरी इथाइल हा जास्त बेसिक असतो. कशापेक्षा? टर्शरी मिथाइल पेक्षा. कशापेक्षा? तुम्ही लिहून अजून एक काम करायचं. टेक्स्टबुक मध्ये पीकेबी व्हॅल्यूज आहेत, त्याचा चार्ट आहे. पीकेबी व्हॅल्यूज आणि त्याचा काय तर चार्ट. तो लिहून घ्यायचा किंवा तो एकदा रिवाइज करायचा म्हणजे तुमच्या लक्षात येणार. चार्ट ऑफ द पीकेबी व्हॅल्यूज. समझ में आ रहा है? येस और नो? नेक्स्ट. हे बघा आपल्याला वाटतंय टर्शरी अमाइन आहे म्हणून, पण जेव्हा आपण पीकेबी व्हॅल्यूज चेक करणार त्यावेळी प्रायमरी इथिलामाइन बेसिक असते. त्या दोघांचा सेकंडरी अमाइन बेसिक असतो. याचा पण सेकंडरी अमाइन, मिथिलचं पण सेकंडरी अमाइन बेसिक असतं आणि इथिलचं पण सेकंडरी अमाइन काय असतं? बेसिक. त्यानंतर ना चेंज होतोय. कोणता? अल्काइल ग्रुप आहे. त्यासाठी टेक्स्टबुक बघायला काय बघायला लागणार? नेक्स्ट. आयडेंटिफाय द मीडियम required for the formation of para-hydroxy azobenzene from the benzene diazonium chloride. Alkaline medium. नोट्स आहेत ना? ओपन करा नोट्स. नोट्स ओपन करा. त्यामध्ये लिहिलेलं आहे कसलं मीडियम लागतं बघा. स्ट्रॉंगली ऍसिडिक का अल्कलाइन? आपण लास्ट पॉइंट बघितला आता. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडचं लास्ट पॉइंट बघितलं. येस, अल्कलाइन मीडियम लागतंय. लास्ट पॉइंट नोट्स मधला लास्ट पॉइंट बघा. ऍसिडिक कुठं दिसायलाय तुम्हाला? येस राजा. येस, प्रिपरेशन आहे ना. हा कशाचा आहे? हा आपण रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप बघतोय. आयडेंटिफाय द सेकंडरी अमाइन. सांगा सेकंडरी अमाइन. N- मिथिल इथेन अमाइन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट इन द फॉलोइंग सिक्वेन्स. हा रिएक्शन तुम्हाला झालेली नाहीये ऍक्च्युली. CH3C ट्रिपल बॉन्ड N plus 2 times nascent hydrogen in presence of SnCl2 plus dilute HCl. हे इथं एक हायड्रोजन ऍड होते. सो इथं मिळताना CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड NH डॉट HCl. ह्याला म्हणतात ऍसिड अल्ड इमाइन. काय म्हणतो आपण ह्याला? ऍसिड अल्ड इमाइन. सो CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड NH डॉट HCl. ह्याला आपण कशामध्ये ट्रीट केलं? वॉटर मध्ये ट्रीट केलं. ऍसिडिक कंडिशन. वॉटर काय असते तर 2H प्लस आणि O2 काय असते तर मायनस. हा पूर्ण ग्रुप रिप्लेस झाला आणि इथं काय येते तर ऑक्सिजन. सो इथं काय येणार आहे तर CH3CH डबल बॉन्ड काय येणार आहे O प्लस बाहेर काय पडणार आहे तर NH4Cl. कोण आहे सांगा? हा ऍसिटाल्डिहाइड. आणि ही जी मेथड आहे ही कोणती मेथड आहे सांगा? स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन. ही आपण अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये ही रिएक्शन बघणार आहे. इथं आली मान्य, पण मी तुम्हाला दाखवलेली आहे. ती रिएक्शन लिहून घ्या. ऍसिटाल्डिहाइड म्हणजेच कोण असते तर इथेनॉल. ऍसिटाल्डिहाइड म्हणजेच कोण असते? रिएक्शन नोट डाऊन करून घ्या. ही स्टीफन्स रिडक्शन